हॅलो फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप चांगला सुरू असावा. मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे, देवा अकॅडमी MPSC UPSC तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपली जॉग्रफी ऑप्शनलची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस डिस्कशन सुरू केलं होतं. आपण ऑलरेडी पार्ट 1 पेपर 1चं डिस्कशन कव्हर केलं आहे, सिलेबस डिस्कशन. इवन आपण पेपर 2 मधले पहिले 2 टॉपिक जे आहे ते आपण डिस्कस केले. त्याच्यामध्ये आपण एक पहिला टॉपिक होता फिजिकल सेटिंगचा, राईट? ठीक आहे. आणि दुसरा टॉपिक जो आपण बघितला दॅट इज रिसोर्सेस. हे 2 टॉपिक ऑलरेडी आपण डिस्कस केले. तर चला तर आपण पुढचा, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक जॉग्रफी ऑप्शनलचा पेपर 2चा डिस्कस करू. मित्रांनो, पुढचा टॉपिक काय सांगतो? पुढचा टॉपिक आहे ॲग्रिकल्चर. आता तुम्ही जर बघितलं, ॲग्रिकल्चर हा टॉपिक ऑलरेडी आपण पेपर 1 मध्ये सिलेबसमध्ये पाहिला, बरोबर? बघू, पेपर 1 मध्ये ॲग्रिकल्चर हा टॉपिक आपल्याला कुठे दिसतो. सो ॲग्रिकल्चर हा टॉपिक जर आपण बघितला सिलेबस 1च्या याच्यामध्ये, तर तुम्हाला तो ॲग्रिकल्चरचा टॉपिक, जस्ट अ सेकंड, या इथे दिसेल बघा. ॲग्रिकल्चरचा टॉपिक आपल्याला कुठे दिसतो? वर्ड ॲग्रिकल्चर, अ टायपॉलॉजी ऑफ ॲग्रिकल्चरल रिजन्स, राईट? जागतिक कृषी, कृषी प्रदेशाचे प्रकार अनिष्ट वर्गीकरण. तर हा टॉपिक आपल्याला इथे दिसेल. बट मित्रांनो, हा जो टॉपिक आहे इथे दिलेला, हा टॉपिक वर्ल्ड कंटेक्स्ट मध्ये दिलेला आहे, ग्लोबल कंटेक्स्ट मध्ये, वर्ल्ड कंटेक्स्ट मध्ये. बट पेपर 2 मध्ये आपल्याला जो हा टॉपिक आहे, आपल्याला कुठल्या कंटेक्स्ट मध्ये स्टडी करायचा आहे? पेपर 2 मध्ये हा टॉपिक आपण कुठल्या कंटेक्स्ट मध्ये स्टडी करणार? हा स्टडी करणार आपण इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये, भारताच्या कंटेक्स्ट मध्ये, राईट? तुम्हाला सांगितलं होतं ना की पेपर 1च्या सिलेबसवरती जर तुमची कमांड असेल तर पेपर 2 बिकम्स व्हेरी इझी फॉर यू गाईज, युअर लाईफ बिकम्स व्हेरी इझी. म्हणून आपण सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जर 70% एनर्जी, 70% टाइम हा तुम्हाला पेपर 1ला लागेल, बट पेपर 2ला तुम्हाला जस्ट फक्त एक 30% काय लागेल? टाइम लागेल. काय लागेल? फक्त 30% टाइम तुम्हाला याच्यामध्ये लागेल. ओके, ठीक आहे, राईट? चला सिलेबसला डिस्कशन करू. या थर्ड जो टॉपिक आहे सिलेबस मधला, बघा थर्ड टॉपिक काय सांगतो त्याच्यामध्ये. पहिला पॉईंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर. काय आहे पहिला पॉईंट? इन्फ्रास्ट्रक्चर, राईट? इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला एक सांगा, आपण पायाभूत सुविधा ह्या बऱ्याचशा ठिकाणी स्टडी केल्या, पायाभूत सुविधा. ओके. आपण इन्फ्रास्ट्रक्चर हा टॉपिक अर्थशास्त्रामध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये पण शिकतो. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की कृषी हा जो टॉपिक आहे, हा भूगोल आणि अर्थशास्त्र या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तर तो भूगोलात पण आहे आणि तो अर्थशास्त्रामध्ये पण आहे. फक्त भूगोलामध्ये, जॉग्रफीमध्ये, ऍग्रिकल्चर हा आपण जॉग्रफिकल पर्स्पेक्टिव्हने बघतो. भूगोलामध्ये, सॉरी, अर्थशास्त्रामध्ये आपण कृषी हा जो टॉपिक आहे हा इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट? ठीक आहे. सो हा टॉपिक आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी रिपीट झालेला दिसेल. याचं रिफ्लेक्शन आपल्याला GSच्या सिलेबसमध्ये दिसेल. इवन आपण बराचसा पार्ट हा प्रिलिम्समध्ये पण याचा कव्हर करतो, राईट? ठीक आहे. तर बघा, इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये पहिला पॉईंट कुठला आहे आपला? इरिगेशन. इरिगेशन, जलसिंचन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, भारतामध्ये कुठल्या प्रकारचं जलसिंचन होतं? आता जलसिंचन जे आहे ना भारतामध्ये, इरिगेशन हे वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्प्रिंकलर इरिगेशन दिसतं, ड्रिप इरिगेशन आपल्याला दिसेल, राईट? ओके. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ इरिगेशन दिसणार, ज्या अगोदरच्या सुरुवातीच्या जुन्या मेथड्स इरिगेशनच्या त्या दिसेल. इरिगेशन चं क्षेत्र आपल्याला वेगवेगळं दिसेल भारतामध्ये, राईट? काही ठिकाणी उत्तरेला इरिगेशनचं क्षेत्र हे वेगळं आहे, पश्चिमेला, भारताच्या पश्चिम भारतामध्ये इरिगेशन क्षेत्र वेगळं दिसेल, पूर्व भारतात वेगळं दिसेल, किंवा दक्षिण भारतामध्ये याचं आपल्याला इरिगेशनचा पॅटर्न, याचं क्षेत्र हे वेगळं दिसेल, किंवा इरिगेशनच्या मेथड्स आपल्याला ह्या वेगवेगळ्या दिसतात. आता जर तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये बघितलं, तर नॉर्थ इंडियामध्ये इरिगेशन हे जनरली कशाच्या थ्रू केले जातं? विहिरीच्या थ्रू केले जातं. विहिरी, त्याला आपण काय म्हणतो? वेल्स अँड ट्यूब वेल्स. हे खूप कॉमन आहे उत्तरेमध्ये. ठीक आहे. याचं कारण पण आहे मित्रांनो, की जेव्हा आपण जॉग्रफीचा पहिला पॉईंट शिकू ना, फिजिकल सेटिंगचा याच्यामध्ये, किंवा GS मध्ये पण आपण जॉग्रफीचा रेफरन्स बघू, तर होतं काय की भारताचा जो उत्तरेचा भाग आहे इंडियाचा, येस, नॉर्थ इंडिया, नॉर्थ इंडियामध्ये आपण एक कॉन्सेप्ट बघितली होती बघा, जिओ सिंक्लाइन नावाची कॉन्सेप्ट, राईट? तर उत्तरेमध्ये भारताच्या होतं काय की हिमालय बनले. हिमालय हे आपले यंगेस्ट फुल माउंटेन सिस्टम आहे.
त्याच्यानंतर इथं काय बनला आपला इंडो गँगेटिक प्लेन बनला, राईट. म्हणजे असा रिजन झाला, एक अपलिफ्ट झाला आणि एक डिप्रेशन तयार झालं होतं, राईट. सो अपलिफ्टेड रिजन गेट कन्व्हर्टेड इंटू हिमालयस, आणि डिप्रेशन नंतर नद्यांनी काय केलं, याला फील केलं आणि याचा इंडो गँगेटिक प्लेन बनवला, आयजी प्लेन. ठीक आहे, म्हणजे हा एवढा डेव्हलप प्लेन नाही आहे. इव्हन इथली सॉइल जी दिसते ना, ही एवढी मॅच्युअर नाही आहे, इमॅच्युअर टाईप ऑफ सॉइल आहे, पूर्णपणे त्याची मॅच्युरिटी झालेली नाही सॉइलची, राईट. तो हा जो रिजन आहे ह्या रिजन मध्ये काय झालं, की जे रॉक्स आहे, ठीक आहे, हे रॉक्स कसे बनले, सॉफ्ट बनले. सॉफ्ट रॉक इथं आपल्याला दिसतात, ठीक आहे, मऊ रॉक. त्यामुळे काय होतं की पाणी जे आहे आणि ग्राउंड वॉटर लेवल इथं खूप वरती आहे. त्यामुळे वेल्स, ट्यूबवेल्स ही खूप कॉमन गोष्टी आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसते, राईट. त्यामुळे जेवढं पण इरिगेशन इथं होतं, जलसिंचन होतं, हे कशामुळे होतं, मेजॉरिटी मेजॉरिटी होतंय कशामुळे, वेल्स अँड ट्यूबवेल्समुळे. साऊथ इंडियामध्ये असं नाहीये. ठीक आहे, पेनिन्सुलर इंडियाचा जो भाग आहे, हा साऊथ इंडियाचा भाग, हा भाग, इथले जे रॉक्स आहे, इथले जे खडक आहे, हे हार्ड खडक आहे, हार्ड रॉक्स आहे. हार्ड रॉक्स, आणि हार्ड रॉक्स खोदण्यासाठी खूप डिफिकल्ट असतं. त्याची ग्राउंड वॉटर, पाण्याची पातळी पण खूप खाली असते. त्यामुळे इथे जनरली वेल्स अँड ट्यूबवेल्स इरिगेशन हे एवढं जास्त कॉमन नाही दिसत, राईट. याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, टँक इरिगेशन आपल्याला दिसते, टँक इरिगेशन, राईट. ठीक आहे, तर या संकल्पना पण आपण पुढे बघणार आहोत जेव्हा आपण इरिगेशनचा टॉपिक डिटेलमध्ये स्टडी करू. तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठलं इरिगेशन दिसतं, त्याचं टाईप्स कुठला, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये कुठल्या टाईपचं इरिगेशन दिसतं, आणि त्याचं रिलेशनशिप विथ ॲग्रिकल्चर, त्याचं रिलेशनशिप विथ व्हॉट क्रॉपिंग पॅटर्न, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू, पुढे स्टडी करू, राईट. पुढचा पॉईंट बघा याच्यामध्ये, सीड्स. सीड्स, राईट, बी बियाणे. मला एक सांगा, पायाभूत सुविधा ज्या असतात ॲग्रिकल्चरच्या, हे सगळ्यात बेसिक कंपोनंट आहे. म्हणजे जेव्हा भारतामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन झाली, हरित क्रांती झाली, 1966-67 जो काळ होता, तेव्हा तीन गोष्टीवरती खूप जास्त फोकस होता. कुठल्या तीन गोष्टी, एक हाय इल्डिंग व्हरायटी, ठीक आहे, बी बियाणे, कुठले हाय इल्ड देणारे बी बियाणे. दुसरा कॉम्पोनंट खूप महत्वाचा होता, जो होता त्याला आपण म्हणतो इरिगेशन, म्हणजेच काय, जलसिंचन. जलसिंचनावरती खूप जास्त फोकस होता, राईट. आणि तिसरा पॉईंट जो होता तो होता फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स, राईट. फर्टिलायझर्स जे आपल्याला शेतीमध्ये असतात, ते फर्टिलायझर्स, राईट, खते. खते हे तीन खूप महत्वाचे कंपोनंट आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन जेव्हा झाली भारतामध्ये, राईट. एम एस स्वामीनाथन यांना आपण फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्यूशन म्हणतो, आणि नॉर्मन बोरलॉग यांना आपण फादर ऑफ वर्ल्ड ग्रीन रिव्होल्यूशन असे म्हणतो, राईट. हे तीन कंपोनंट खूप महत्वाचे होते. आता हा पण कंपोनंट आपण काय करणार आहोत, सिलेबसमध्ये खूप जास्त डिटेलमध्ये डिस्कस करू. त्यासोबत बघा पुढचा कंपोनंट, फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स, खते. आता पॉईंट जर बघितले ना सिलेबसचे, किती सोपे पॉईंट आपल्याला दिसतात. फक्त चॅलेंज काय आहे मित्रांनो, या पॉईंटमध्ये किंवा ह्या पार्टमध्ये, पेपर 2च्या, आपल्याला ना इथं थोडासा डेटा वाचावा लागतो, आपल्याला फॅक्ट्स हे खूप पाठ करावे लागतात, राईट. म्हणजे गव्हर्नमेंटचा डेटा असो, की आपण आतापर्यंत किती फर्टिलायझर्स यूज करतो शेतीमध्ये, कुठल्या कुठल्या टाईपचे खते आपण यूज करतो, त्याचं प्रमाण किती, कुठल्या टाईपचे बी बियाणे आपण यूज करतो, बी बियाण्याचा पॅटर्न कसा आहे, म्हणजे भारत स्वतंत्र झाला, त्याच्या स्वतंत्र झाल्यापासनं बी बियाण्याचा पॅटर्न कसा, मग त्याचा आपण ग्राफ तयार करणार. ठीक आहे, म्हणजे गोष्टी इथं आहे साध्या, फक्त काय करायचं, आपलं थोडं डेप्थमध्ये जायचं, आणि आपण जेव्हा प्रेझेंटेशन करू, आन्सर लिहू आपलं, तर ते ग्राफिकल फॉर्ममध्ये आपण कसं मांडू शकतो, या सगळ्या टेक्निक्स आपण आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये शिकणार आहोत, राईट. ठीक आहे, पुढचा फॅक्टर बघा, पायाभूत सुविधेचा पुढचा फॅक्टर, ज्याला आपण ऍग्रिकल्चर मधला इन्स्टिट्यूशनल फॅक्टर म्हणतो, तो आहे पॉवर, राईट. ठीक आहे, सॉरी, इन्फ्रास्ट्रक्चर फॅक्टर म्हणतो, राईट. तो आहे पॉवर. ओके, सो पॉवर बघा, पॉवर मध्ये वीज इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके, सो वीज पण लागते, राईट. सो पायाभूत सुविधामध्ये चार महत्वाचे फॅक्टर असतात, एक जलसिंचन, दुसरं बी बियाणे, तिसरे खते, आणि चौथे अर्थातच वीज. हे चार महत्वाचे फॅक्टर आहे. याच्या व्यतिरिक्त बघा मित्रांनो, पुढचा जो सिलेबसचा पॉईंट बघितला, तो आहे इन्स्टिट्यूशनल फॅक्टर, संस्थात्मक घटक, राईट. संस्थात्मक घटक. आता पायाभूत सुविधा बघितल्या, पण असे संस्थात्मक घटक कुठले, जे ऍग्रिकल्चरच्या विकासामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात, जे ऍग्रिकल्चरच्या विकासामध्ये बऱ्याचशा हातभार लावतात. म्हणजे बघा, की ऍग्रिकल्चर जर आपल्याला शेती करायची असेल, तर आपल्या शेतीमध्ये जर काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी घ्यायची, मग आपल्याला लोन देणाऱ्या बँक्स असाव्या, किंवा बाकीच्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आपल्याला मदत करणारे असाव्या, राईट. ठीक आहे, तर ह्या इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स पण आपण काय करणार आहोत, आपल्या सिलेबसमध्ये येणाऱ्या काळामध्ये डिटेलमध्ये स्टडी करू, राईट. त्यासोबत बघा, लँड होल्डिंग, लँड टेन्युअर अँड लँड रिफॉर्म्स. आता या तिन्ही गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी सारख्याच वाटतात, एकाच कॅटेगरीमधल्या वाटतात, म्हणजे जसे की जमीन धारणा, भूपट्टेदारी, आणि जमीन सुधारणा.
जर तुम्ही भारताचा एक हिस्ट्री बघितली, इतिहास बघितला, तर आपण भारताच्या इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकलोय. जसं की आपण जमीनदारी सिस्टम शिकलो होतो, जमीनदारी सिस्टम, राईट, जमीनदारी सिस्टम ज्याला आपण परमनंट सेटलमेंट म्हणतो. लॉर्ड कॉर्नवॉलिसने इंट्रोड्यूस केली होती, राईट, बेंगॉल सारख्या, बिहार, ओरिसा सारख्या रिजनमध्ये, राईट. त्याच्यानंतर आपण रयतवारी सिस्टम पण शिकलो, रयतवारी सिस्टम, राईट. आणि आपण एक महालवारी सिस्टम पण शिकलो. हे वेगळ्या वेगळ्या टाईपच्या आपण लँड टेन्युअर सिस्टम इतिहासाच्या याच्यामध्ये शिकलेलो आहोत, राईट. ठीक आहे. तर ह्याचे वेगवेगळे कॉम्पोनंट होते बघा. याचे जे पॅरामीटर्स आपण बघितले किंवा क्रायटेरियाज बघितले, हे वेगवेगळ्या क्रायटेरियाज होत्या. सो भारतामध्ये लँड होल्डिंग कशी आहे, की किती टक्के फार्मर्स असे आहे की ज्यांची लँड होल्डिंग ही 1 हेक्टरपेक्षा जास्त आहे, किती टक्के कमी आहे, मग लँड होल्डिंगचा पॅटर्न कसा, उत्तर भारतामध्ये लँड होल्डिंगचा पॅटर्न कसा, दक्षिण भारतामध्ये लँड होल्डिंगचा पॅटर्न कसा, ईस्ट भारतामध्ये, ईशान्य भारतामध्ये, भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये त्याचा पॅटर्न कसा. या सगळ्या गोष्टी आपण विथ फॅक्ट्स, विथ डेटा, गव्हर्नमेंटचा डेटा याचा वापर करून आपण शिकणार आहोत, राईट. ठीक आहे. पुढे बघा, लँड टेन्युअर मध्ये आपण जमीनदारी सिस्टम कशी होती, मग त्याचा आत्ता जमीनदारी सिस्टम आपल्याला दिसते का, ते आपण सगळ्या गोष्टी बघू. रयतवारी सिस्टम, महालवारी सिस्टम, या सगळ्या आपण सिस्टम ज्या ऑलरेडी इतिहासाच्या पुस्तकामध्ये, जीएस मध्ये आपण शिकलो, त्याच आपल्याला फक्त इथे जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्हने काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं पेपर 2 इज व्हेरी इझी, राईट. जर तुमचा जीएस वरती कमांड असेल, जीएसचं जॉग्राफी चांगलं असेल, जर तुम्हाला तुमचा पेपर 1 चांगला असेल, तर तुम्हाला ऑब्व्हियसली पेपर 2 हा खूप सोपा जाणार आहे. प्रोव्हायडेड तुमच्याकडे डेटा असेल, प्रोव्हायडेड तुमची रायटिंग स्टाईल डेव्हलप झालेली असेल तर, राईट. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्म्स आपण वाचत आलेलो आहे, राईट. लँड रिफॉर्म झाले, सुधारणा झाल्या, जमीन सुधारणा. अजूनही बराचसा भाग आहे भारतामध्ये की जिथे लँड रिफॉर्म झालेला नाही. आपण बिहार वगैरे हा टप्पा जर बघितला, तर त्या ठिकाणी युपीचा प्रदेश, त्या ठिकाणी असे पूर्णपणे लँड रिफॉर्म्स अजून झालेले नाहीत. मग हे लँड रिफॉर्मची संकल्पना कशी आली, कुठल्या कुठल्या भागामध्ये लँड रिफॉर्म झाले, त्याचे परिणाम काय होते, ठीक आहे, त्यांनी ऍग्रिकल्चर पॅटर्न कसा बदलला आपला, त्यांनी आपला क्रॉपिंग पॅटर्न कसा बदलला, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल सिलेबसमध्ये मित्रांनो डिस्कस करू, राईट. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूयात आता. पुढचा पॉईंट घ्या, क्रॉपिंग पॅटर्न. क्रॉपिंग पॅटर्न, राईट, पीक पद्धती, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी सिम्पल पॉईंट. पीक पद्धती कशी, आपण क्रॉपिंग पॅटर्न कसा, म्हणजे बघा, असं एक क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आपण काय केले, कशा टाईपचे क्रॉप्स लावले, कसा टाईपचा आपला पॅटर्न आहे. म्हणजे आपण एकच क्रॉप लावले का, एका क्षेत्रामध्ये चला आपण कापूसच लावला, चला आपण मक्काच लावली, राईट, असा एक पॅटर्न आहे का. किंवा आपण काय केलं, कापूस लावला आणि त्याच्यामध्ये काय केलं, भुईमूग लावला, राईट. ओके, म्हणजे वेगवेगळा पॅटर्न झाला क्रॉपिंग पॅटर्न, राईट. ठीक आहे. किंवा आपण काय केलं, क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे असे बरेचसे क्रॉप. आता इथं आपण एक काय केलं, इथं कापूस पण लावला, राईट. हे कापूस, हे कापूस, याच्यामध्ये आपण काय केलं, इथं आपण हे भुईमूग लावलं, भुईमूग. आणि इथं काय केलं, मग आपण व्हेजिटेबल्स घेतला, व्हेजिटेबल्स भाजीपाला घेतला, राईट. हे असं मिक्स झालं. हा काय झाला, मिक्स क्रॉपिंग पॅटर्न झाला, मिक्स क्रॉपिंग पॅटर्न. हे क्रॉपिंग पॅटर्नच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहे, कुठले कुठले क्रॉपिंग पॅटर्न असतात, ज्याला आपण म्हणतो मोनो क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो, त्याला आपण मिक्स क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो, राईट. ज्याला आपण रिले क्रॉपिंग म्हणतो, की एक क्रॉप ऑलरेडी आहे शेतामध्ये, मग त्याच्यानंतर आपण दुसरं क्रॉप कधी लावलं, राईट. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये सगळे क्रॉपिंग पॅटर्न सिलेबस जेव्हा डिस्कस करू ऍक्च्युअलमध्ये, तेव्हा आपण बघणार आहोत, राईट. ठीक आहे. आणि जीएस मध्ये पण तुम्ही हा पॉईंट कुठेतरी वाचला असावा. पुढे बघा, ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, ऍग्रिकल्चर इंटेन्सिटी, राईट. आता बघा, कृषी उत्पादकता आणि कृषी तीव्रता. मला एक सांगा, कृषीची उत्पादकता ही कशावरती डिपेंड असते, कृषीच्या इनपुट्सवरती. हा पण पॉईंट आपण सिलेबस 1 मध्ये डिस्कस केला आहे. ठीक आहे. सिलेबस 1 जेव्हा तुम्ही बघता, पेपर 1चा सिलेबस, राईट, पेपर 1चा सिलेबस जेव्हा आपण बघतो, तर त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी हा पण पॉईंट काय झालेला दिसेल, रिफ्लेक्ट झालेला दिसेल, राईट. ठीक आहे. तुम्ही बघा, चला आपण थोडंसं सिलेबस तो बघू, कुठे दिसतो का आपल्याला, येस, राईट. ऍग्रिकल्चर इनपुट्स अँड प्रोडक्टिव्हिटी, हा पॉईंट आपल्याला तिथे दिसेल. तर हा जो पॉईंट आहे, हा जगाच्या कंटेक्समध्ये आहे, वर्ल्डच्या कंटेक्समध्ये आहे. ऍग्रिकल्चर इनपुट्स अँड प्रोडक्टिव्हिटी, मानवी भूगोल जो आहे, पेपर 1चा पार्ट 2, त्याच्या कंटेक्समध्ये. तर हा पण पॉईंट आपल्याला जशाला तसे इथे रिफ्लेक्ट झालेला दिसतो, राईट. ठीक आहे. फक्त तो जो पॉईंट होता मित्रांनो, तो आपण वर्ल्डच्या कंटेक्समध्ये बघितला. इथे आपण काय करणार आहोत, इंडियाच्या कंटेक्समध्ये ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत, बघणार आहोत, राईट. ठीक आहे. सो ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, किती आपण इनपुट दिलं आणि त्या ऍग्रिकल्चरमध्ये, शेतीमध्ये किती प्रोडक्टिव्हिटी झाली. पुढचा पॉईंट बघा, ऍग्रिकल्चर इंटेन्सिटी, कृषी तीव्रता,
म्हणजे शेतामध्ये आपण किती तीव्रतेने काय करतोय, क्रॉप लावतो आहे, त्या शेतीचा वापर आपण करतोय. ठीक आहे, म्हणजे आपण एक वर्ष एक पीक घेतलं तर मग आपण परत गॅप दिला का, परत 2 वर्षानंतर एक पीक घेतलं का, किंवा लगेच आपण 6 6 महिन्याने पीक घेतोय, तर एक वर्षानंतर दुसरे पीक घेतोय. ही क्रॉपिंग इंटेन्सिटी काय आहे किंवा ऍग्रिकल्चर इंटेन्सिटी काय आहे, ह्या गोष्टी पण आपल्याला याच्यात शिकायच्या आहे. हे थोडंसं टेक्निकल आस्पेक्ट्स आहे, म्हणजे ज्या लोकांनी एमपीएससीचा मुख्य परीक्षेचा जो अगोदरचा पॅटर्न होता त्यामध्ये GS 1 हा खूप चांगला केलाय. GS 1 मध्ये पण ऍग्रिकल्चरचा पोर्शन आहे, राईट. GS 1 मध्ये पण ऍग्रिकल्चरचा पोर्शन आहे. तर त्यामध्ये या टेक्निकल आस्पेक्ट दिलेला आहे की ऍग्रिकल्चर इंटेन्सिटी काय असते, ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी काय असतं, क्रॉप कॉम्बिनेशन काय असते, पीक संयोजन कसे करतात, राईट, कृषी तीव्रता कशी मोजतात, कृषी उत्पादकता कशी मोजतात, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. त्याच गोष्टी आपल्याला फक्त इथं थोड्याशा ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हने मित्रांनो काय करायच्या आहे, शिकायच्या आहे. अजिबात घाबरण्याचं काम नाही, गोष्टी खूप सोप्या असतात. फक्त आपला अप्रोच हा चांगला असावा, राईट. ओके, राईट डिरेक्शनने आपण मेहनत घ्यावी. पुढचा पॉईंट बघू सिलेबसचा, दॅट इज क्रॉप कॉम्बिनेशन, राईट. क्रॉप कॉम्बिनेशन अँड कॅपेबिलिटी. ओके, मराठीमध्ये बघून घेऊ आपण. कृषी सामाजिक वनीकरण, राईट. कृषी सामाजिक वनीकरण. ओके, सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो पॉइंट आहे आपला, हा पॉइंट पण आपला खूप महत्वाचा पॉइंट आपल्याला दिसतो, राईट. पीक संयोजन, जमीन क्षमता, कृषी सामाजिक वनीकरण. याच्यामध्ये बघा, क्रॉप कॉम्बिनेशन, कॅपेबिलिटी, ॲग्रो सोशल फॉरेस्ट्री, राईट. ॲग्रो सोशल फॉरेस्ट्री. तर हा पण पॉईंट तोच आहे की आपण डिफरंट डिफरंट टाईपचे क्रॉप्स कसे घेतो, राईट. वेगवेगळे क्रॉपचं कॉम्बिनेशन आपण कसं घेतलंय, म्हणजे आपण एका ठिकाणी कॅश क्रॉप्स लावला का, एका ठिकाणी फूड क्रॉप्स, एका ठिकाणी व्हेजिटेबल्स लावले का, हे वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात क्रॉपचे. ठीक आहे, एका ठिकाणी पल्सेस लावल्या का, डाळी लावल्या का, हे कॉम्बिनेशन आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये काय करू, स्टडी करू, राईट. ठीक आहे. सो हा जो पॉईंट आहे परत पुढचा, ॲग्रो अँड सोशल फॉरेस्ट्री, हा पण पॉईंट आपण काय केलाय, ऑलरेडी पेपरमध्ये डिस्कस केलेला आहे. कुठल्या याच्यामध्ये आपण डिस्कस केला मित्रांनो, आपण डिस्कस केला हा बायो जिओग्राफी मध्ये, याचा आपल्याला रेफरन्स आलेला दिसतो. बायो जिओग्राफी, प्राकृतिक भागाचा प्राकृतिक भूगोलाचा चौथा जो कंपोनंट आहे सिलेबसचा, त्याच्यामध्ये आपल्याला याचा रेफरन्स आलेला दिसतो, बरोबर. फक्त आपल्याला इथे इंडियाच्या कंटेक्समध्ये त्या गोष्टी शिकायच्या. पुढचा पॉईंट बघा, ग्रीन रिव्होल्युशन अँड इट्स सोशो इकॉनॉमिक अँड जॉग्राफिकल इम्प्लिकेशन्स, राईट. ओके, बघा, हरित क्रांती आणि तिचे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय परिणाम. ग्रीन रिव्होल्युशन झाली, मी तुम्हाला मागे बोललो होतो मागच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. आपण एक्झाम्पल घेतलं होतं की 1966-67 मध्ये ग्रीन रिव्होल्युशन झाली. ग्रीन रिव्होल्युशन मध्ये काय झालं, रिजनल इम्बॅलन्सेस आले, राईट. म्हणजे रिजन मध्ये इम्बॅलन्सेस आले. तर हे त्याचे ऍक्च्युली परिणाम होते. ग्रीन रिव्होल्युशनचे परिणाम कसे झाले, म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन मध्ये सोसायटीवरती कसा परिणाम झाला, म्हणजे तो पॉझिटिव्ह परिणाम झाला का, असं नाही की परिणाम हा नेहमी पॉझिटिव्ह असू शकतो, परिणाम हा निगेटिव्ह पण असू शकतो. म्हणजे निगेटिव्ह परिणाम झाला का, त्याच्या इकॉनॉमिकल मध्ये कसा परिणाम झाला, राईट. आर्थिक आस्पेक्ट कसे बदलले, ठीक आहे. मग इकॉलॉजिकल आस्पेक्ट कसे बदलले, हा ठीक आहे, आर्थिक आस्पेक्ट तुमचे सुधारले असतील किंवा चेंज झाले असतील, मग त्याचा इकॉलॉजीवरती कसा इम्पॅक्ट झाला, त्याचा एन्व्हायरमेंटवरती कसा इम्पॅक्ट झाला, त्याच्या सराउंडिंग वरती कसा इम्पॅक्ट झाला, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत इथे ह्या सिलेबसच्या पॉईंटमध्ये काय करू, डिटेलमध्ये डिस्कस करू. आणि हा पॉईंट पण आपण GS मध्ये बऱ्याच वेळेस शिकलो. अर्थशास्त्रामध्ये पण आपण ग्रीन रिव्होल्युशन बघितले, ठीक आहे, त्याचा रेफरन्स आला. जेव्हा आपण पंचवार्षिक योजना वाचतो तेव्हा आपल्याला ग्रीन रिव्होल्युशनचा रेफरन्स तिथे पण काय करतो, भेटतो, राईट. ठीक आहे. पुढे बघा, सिग्निफिकन्स ऑफ ड्राय फार्मिंग, ही पण कॉन्सेप्ट GS मध्ये आहे. जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला ह्या गोष्टी सापडतील. कोरडवाहू शेतीचे महत्व बघा, कोरडवाहू शेती ही खूप चर्चेचा विषय असते नेहमी. ही एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, कारण आपल्याकडे काय होतं की मान्सूनचं जे बिहेवियर आहे किंवा नेचर आहे, हे खूप वेगळं आहे. कधी मान्सून खूप जास्त येतो, कधी कमी येतो. मान्सून आला अचानक, मान्सून मध्ये ब्रेक येतो, ठीक आहे. म्हणजे एक मान्सून काय करतो, अचानक गायब होऊन जातो. म्हणजे त्या आपण जर क्रॉप लावले तर मग त्याचं नुकसान होणार शेतीमध्ये, राईट. सो ड्राय फार्मिंगचा अर्थ काय होतो, की कमी पाण्यामध्ये काय करणे, शेती करणे. जे असे क्रॉप आपण घ्यायचे ज्याला कमी पाणी लागतं, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लेस वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप. ठीक आहे. आपण मोर वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप कशाला ग्रो करायचे,
आपण कमी वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप ग्रो करायचे, राईट, जेणेकरून आपलं उत्पादन काय होईल त्या ठिकाणी कमी पावसामध्ये पण काय होईल, चांगल्या प्रकारे वाढू शकतं. तर ड्राय फार्मिंगची कॉन्सेप्ट काय आहे, कोरडवाहू शेती कशाला म्हणतात, त्याचे क्रायटेरियाज काय, ठीक आहे, मग ते क्रायटेरियाज कसे मेन्शन केले, राईट, ओके. मग एम एस स्वामीनाथन कमिटी आली होती, त्या कमिटीमध्ये ड्रायलँड फार्मिंग बद्दल काही बोललं गेलेलं आहे का, तर या सगळ्या गोष्टी आपण काय करू याच्यामध्ये शिकू. भारतामध्ये ड्रायलँड फार्मिंगचा किती एरिया आहे, कोणत्या भागात कशा टाईपची फार्मिंग होते, ड्रायलँड फार्मिंग कोरडवाहू शेती किती टक्के होते, ठीक आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण काय करू, रेग्युलर लेक्चर सिरीज मध्ये मित्रांनो कव्हर करू, राईट. पुढचा पॉईंट बघा सिलेबसचा, लाईव्ह स्टॉक रिसोर्सेस अँड व्हाईट रिव्होल्युशन, राईट, ओके. पुढचं बघा पशुधन साधन संपत्ती आणि श्वेत क्रांती, हे महत्वाचं आहे. जर आपण ग्रीन रिव्होल्युशन शिकलो तर आपण ऍग्रिकल्चर बद्दल बोलू, क्रॉप्स बद्दल बोलू, राईट. जर आपण व्हाईट रिव्होल्युशन शिकलो म्हणजे श्वेत क्रांती, सॉरी, श्वेत क्रांती, तर आपण कशाबद्दल बोलू, पशुधन साधन संपत्तीबद्दल बोलू. आपल्याकडं पशुधनची टक्केवारी किती, मग आपल्याकडे अॅनिमल सेन्सस होतो का, अॅनिमल सेन्सस किती वर्षांनी होतो, मग अॅनिमल सेन्ससची आकडेवारी आपल्याला बघावं लागेल. मग कॅटल रेअरिंग कुठे होते, राईट, गायीची लोकसंख्या किती, म्हशीची लोकसंख्या किती, कुठल्या वेगवेगळ्या टाईपच्या रिजनमध्ये आपण कॅटल रेअरिंग करतो, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करणार आहोत, राईट. म्हणजे जेव्हा शेती आपण करतो, शेतीसोबत आपण बाकीच्या गोष्टी करतो, अलाइड ऍक्टिव्हिटीज, अॅनिमल रेअरिंग असो किंवा बाकीच्या गोष्टी, याला आपण काय म्हणतो, मिक्स्ड फार्मिंग अशी म्हणतो. काय म्हणतो याला आपण, मिक्स्ड फार्मिंग. तर ही एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे, ही आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये काय करू, डिटेलमध्ये शिकू, राईट. पुढचा पॉईंट बघा सिलेबसचा, ॲक्वाकल्चर, सेरिकल्चर, राईट. आता हे जे आहे ना, हे ॲग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज आहे, राईट. श्वेत रिव्होल्युशन झालं तर जलीय संवर्धन, रेशीम उत्पादन, राईट. ॲक्वाकल्चर करायचं आहे आपला, हा एक मासेमारीचा प्रकार आहे, राईट. म्हणजे फिशिंग आपण जे करतो, तरी फिशिंग आपण इनलँडमध्ये करत असेल, ठीक आहे, एक छोट्या स्केलवरती करत असेल, त्यात फक्त मासे नसून बाकीचे पण त्याच्यामध्ये गोष्टी असतात, राईट, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वाकल्चर, ओके. सो ॲक्वाकल्चरचा सिनॅरिओ काय आहे भारतामध्ये, किती टक्के एरियामध्ये ॲक्वाकल्चर होतं, कुठल्या कुठल्या रिजनमध्ये ॲक्वाकल्चर होतं, मग ॲक्वाकल्चरमध्ये कुठलेही मासे किंवा त्याच्या ज्या वेगळ्या स्पेसिस आहे त्याचं कल्टिवेशन होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू. इवन रेशीम उद्योग याच्यामध्ये याचा पण सिनॅरिओ आपल्याला बघायचा आहे. म्हणजे कुठल्या टाईपचे रेशीम सेरिकल्चर, मग कुठल्या टाईपचे मलबेरीचे लिव्ज आपण वापरतो, राईट. मग कुठल्या टाईपचे सेरिकल्चर होते, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये कुठल्या टाईपचे सेरिकल्चर करतात, राईट. मग मुगा सिल्क आहे, टसार सिल्क आहे, ठीक आहे, या सिल्कचे प्रकार, त्याच्या इंडस्ट्री, त्याचे चॅलेंजेस, त्याचे प्रॉब्लेम्स, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण इथं स्टडी करू. हे खूप सोपे पॉईंट आहे. ॲग्रिकल्चर जर तुम्हाला थोडंसं जमलं चांगलं तर त्याच्या अलाइड ऍक्टिव्हिटीज पण आपण इझिली काय करू शकतो, टॅकल करू शकतो, स्टडी करू शकतो, राईट. ॲग्रिकल्चर अँड पोल्ट्री बघा, आता आपण रेशीम कल्चर बघितली, आता कृषी आणि कुक्कुटपालन. आता मला सांगा, कुक्कुटपालन हे खूप कॉमन प्रॅक्टिस आहे इंडियामध्ये, राईट. ॲग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज आहे, हे ऍक्टिव्हिटीज आपण का करतो, जर मेन ॲग्रिकल्चर आपलं जे आहे, जर याच्यामध्ये मान्सून हा खराब असला, मान्सून कमी असला, याच्यात उत्पादन कमी झालं, राईट, प्रोडक्शन उत्पादन जे आहे हे कमी झालं, तर काय होईल, याच्यावरती प्रेशर क्रिएट होईल उत्पादन कमी झाल्यामुळे. तर हा जो प्रॉब्लेम उत्पादन कमी झाला याला कॉम्पन्सेट करण्यासाठी आपण जनरली काय करतो, अलाइड ऍक्टिव्हिटीज करतो शेतीमध्ये. आपण पोल्ट्री फार्मिंग करणार, आपण सेरिकल्चर करणार, आपण ॲक्वाकल्चर करणार, राईट. यांनी काय होतं की एक मेन ॲग्रिकल्चरवरचं प्रेशर पण कमी होणार आणि आपल्याला एक वेगळा एक्स्ट्रा इन्कम सोर्स पण मिळेल, राईट, ठीक आहे. कुक्कुटपालन ही एक खूप महत्वाची ॲग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायला भेटते. पुढचा पॉईंट बघा, ॲग्रिकल्चर रिजनलायझेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कृषी प्रादेशिकीकरण आपण काय करतोय, आपण रिजनल प्लॅनिंग मध्ये काय शिकलो होतो, ह्युमन जॉग्राफी मानवी भूगोलामध्ये, की रिजनला आपण काय करतो, डिवाइड करतो, राईट. रिजनला आपण डिवाइड करतो, वेगवेगळ्या रिजनमध्ये आयडेंटिफाय करतो की हा नैसर्गिक रिजन आहे का, हा फंक्शनल रिजन आहे का, हा इंडस्ट्रीचा रिजन आहे का. सेम आपण ऍग्रिकल्चरला पण काय करू, रिजनलाइज करू, वेगवेगळ्या भागामध्ये ऍग्रिकल्चरला काय करू, आपण डिवाइड करू. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिकल्चरचे रिजन्स आपल्याला पाहायला भेटतात, राईट. जर आपण इंडियाचा थोडासा रफ मॅप ड्रॉ केला तर आपल्याला भारतामध्ये ह्या ठिकाणी वेगळ्या ऍग्रिकल्चरचा रिजन भेटेल, राईट. इकडे वेगळा ऍग्रिकल्चर रिजन, इकडे वेगळा, हे सगळे आपल्याला वेगवेगळे रिजन्स ऍग्रिकल्चरचे भेटतात, राईट. ऍग्रिकल्चरचे रिजन बनतात कसे मित्रांनो, ऍग्रिकल्चरचे रिजनलायझेशन जे होतं हे बेसिकली तिथे क्लायमेट फॅक्टर कसा, राईट, तिथे कशी सॉइल आहे, तिथे अदर फॅक्टर कसे आहेत,
याच्यानुसार आपण काय करतो, तिथला रिजनलायझेशन करतो ऍग्रिकल्चरचं, राईट. म्हणजे तिथं काही ट्रॅडिशनल मेथड यूज करतात का, तिथं काही कल्चरल ऍस्पेक्ट्स आहे का जे ऍग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेसमध्ये रिफ्लेक्ट होतात. तर या सगळ्या गोष्टी आपण ऍग्रिकल्चर रिजनलायझेशन मध्ये बघू. रिजनलायझेशनचे क्रायटेरियाज कसे असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये मित्रांनो स्टडी करायच्या आहे, राईट. पुढचा पॉईंट बघा सिलेबसचा, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स अँड ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन्स. ओके. सो ॲग्रो क्लायमॅटिक झोन्समध्ये आपण ॲग्रिकल्चर झोन्सला ऑन द बेसिस ऑफ क्लायमेट डिवाइड करतो, राईट. म्हणजे कृषी हवामान क्षेत्र आहे, हवामानचा यूज करायचा, आणि कृषीला इंडियामध्ये जे कृषी आहे, सो क्षेत्र झोन आहे, ते वेगवेगळ्या रिजनमध्ये डिवाइड करायचे. जर तुम्ही बघितलं जवळपास भारतामध्ये 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आपल्याला दिसतात. म्हणजे तो हिमालयाचा झोन असो, ठीक आहे, तो नॉर्थ ईस्ट इंडियाचा झोन असो, तो पश्चिम घाटचा झोन असो, पूर्व घाटचा झोन असो, मधला टप्पा असो, डेझर्टचा एरिया असो, अंदमान निकोबारचा झोन असो, आयलँडचा झोन असो, ठीक आहे. हे सगळे झोन्स आपल्याला पाहायला भेटतात. आणि मित्रांनो ह्या झोनचं आपण डिफरन्सिएशन कसं केलं, आपण पर्स्पेक्टिव्ह इन जॉग्रफीमध्ये पहिलाच पॉईंट बघितला होता, एरियल डिफरन्सिएशन. तर आपण ह्या एरियाचं डिफरन्सिएशन कसं केलं, त्या एरियाचं डिफरन्सिएशन आपण कसं केलं की तिथलं क्लायमेट कसं आहे, ज्यानुसार ते क्लायमेट आहे त्यानुसार आपण काय केलं, तिथला एक ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स बनवला, राईट. तो असे जवळपास भारतामध्ये 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आपल्याला पाहायला भेटतात. याच्या व्यतिरिक्त ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स काय असतात मग, कृषी पारिस्थितिकीय प्रदेश काय असतात. बघा कृषी पारिस्थितिक प्रदेश म्हणजे काय, याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचं जे झोन्स आपण बनवतो, जे क्षेत्र आपण तयार करतो, याच्यामध्ये क्लायमेट हा फॅक्टर तर आपण कन्सिडर करतो, हवामान. बट याच्या व्यतिरिक्त अदर फॅक्टर्स पण आपण कन्सिडर करतो. म्हणजे काय, तिथली मृदा कशी, तिथली सॉइल कशी, राईट, तिथली टोपोग्राफी कशी, राईट, म्हणजे तिथला एरिया कसा, जॉग्राफिकल एरिया, आणि बाकीचे फॅक्टर. तर हे जेव्हा आपण कन्सिडरेशन मध्ये करतो आणि भारताला वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन, राईट. ठीक आहे. सो मित्रांनो, हा जो टॉपिक होता ॲग्रिकल्चरचा, त्याचं सिलेबसचा आपण थोडक्यात काय केलं इथे डिस्कशन केलेलं आहे. तर चला तर आपण सिलेबसचा पुढचा पॉईंट जो आहे तो बघू. पुढचा पॉईंट सिलेबसचा काय म्हणतो तो बघू आपण, राईट. येस. पुढचा सिलेबसचा पॉईंट, जस्ट अ येस. तर पुढचा पॉईंट जो आहे सिलेबसचा, तो आहे आपला इंडस्ट्री. येस. ओके. आपण ऍग्रिकल्चर बघितलं, आता आपण काय करू, इंडस्ट्री बघू. इंडस्ट्री, आता भारतामध्ये इंडस्ट्री कुठल्या आहे? तर हा इंडस्ट्रीचा पॉईंट जो आहे ना, हा ऑलरेडी आपण इकॉनॉमिक जॉग्राफीमध्ये बघितलेला आहे, पण तो वर्ड पर्स्पेक्टिव्हने, राईट. म्हणजे आपण जेव्हा मानवी भूगोल बघितला, मानवी भूगोल, मानवी भूगोल पेपर 1 चा इकॉनॉमिक जॉग्राफीचा पार्ट, त्यामध्ये पण आपण इंडस्ट्रीज बघितल्या. पण इंडस्ट्रीज कुठल्या होत्या मित्रांनो, त्या इंडस्ट्रीजच्या होत्या त्या वर्ल्ड कंटेक्स्ट मध्ये आपण बघितल्या. ग्लोबल लेवलला इंडस्ट्रीज कुठल्या असतात आपण त्या बघितल्या, राईट. ग्लोबल लेवलला जर तुम्हाला सिलेबस दाखवायचं झालं तर इथं बघा, आपल्याला इंडस्ट्रीचा पॉईंट पण दिसेल कुठेतरी, राईट. येस. वर्ल्ड इंडस्ट्रीज लोकेशनल पॅटर्न्स अँड प्रॉब्लेम्स, राईट. सो जागतिक उद्योग आपल्याला पेपर 1 मध्ये पण दिसतात. फक्त ते जे जागतिक उद्योग आहे हे आपल्याला कुठल्या कंटेक्स्ट मध्ये तिथे दिसतात, ते दिसतात आपल्याला जगाच्या कंटेक्स्ट मध्ये. या ठिकाणी आपण इंडस्ट्रीचा जो टॉपिक आहे हा कुठल्या कंटेक्स्ट मध्ये बघू, भारताच्या कंटेक्स्ट मध्ये बघू. भारतामध्ये इंडस्ट्री कुठल्या कुठल्या आहेत, उद्योग कुठले कुठले आहेत. त्यात पहिलं बघू आपण, इव्होल्युशन ऑफ इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीज ह्या कशा इव्हॉल्व्ह झाल्या, आपण हिस्ट्री वाचलेली आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भारतामध्ये अगोदरचे उद्योग कुठले होते, सगळ्यात महत्वाचे होते आपले कॉटन इंडस्ट्री, राईट. हँडीक्राफ्ट इंडस्ट्री, कॉटन इंडस्ट्री सगळ्यात अगोदरची इंडस्ट्री, किंवा शुगर इंडस्ट्री या भारतामध्ये खूप लवकर अगोदर डेव्हलप झाल्या, राईट. ओके. सो हे इंडस्ट्रीची इव्होल्युशन कशी झाली, मग त्यात 5 इयर प्लान्स मध्ये या इंडस्ट्री कशा डेव्हलप झाल्या, मग आपण इंडस्ट्रीच्या पॉलिसी पण बघितलेल्या आहे, राईट. सो या पॉलिसीनुसार ह्या इंडस्ट्री कशा बनल्या, याचा थोडासा रेफरन्स आपण इथं बघणार आहोत मित्रांनो, राईट. पुढचं बघा, लोकेशनल फॅक्टर्स ऑफ कॉटन, ज्यूट, टेक्सटाईल, आयरन अँड स्टील, अल्युमिनियम, फर्टिलायझर्स, पेपर, केमिकल अँड फार्मास्युटिकल अँड अदर इंडस्ट्रीज, राईट. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, सगळ्यात महत्वाचं कापूस, ताग, वस्त्रनिर्माण, लोह अँड पोलाद, अल्युमिनियम, खते, कागद, रसायने, औषध निर्माण, ऑटोमोबाईल, कुटीरोद्योग, कृषी आधारित उद्योग यांचे स्थान निश्चितीचे घटक, महत्वाचा पॉइंट.
राईट. स्थान निश्चितीचे घटक, लोकेशनल फॅक्टर. पेपर वन मध्ये आपण जेव्हा पाचवा पॉईंट बघितला मानवी भूगोलाचा, त्याच्यामध्ये थेरीज अँड मॉडेल्स आहे. त्यात आपण एक थेरी बघितली होती मित्रांनो, वेबर्स मॉडेल. कुठलं मॉडेल? वेबर्स मॉडेल. हे आपण सिलेबसमध्ये डिस्कस केलं होतं. वेबर काय सांगतो? कुठलीही इंडस्ट्री जेव्हा तुम्हाला सेटअप करायची असते, तर तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात, राईट. तीन गोष्टी कुठल्या? एक तिथलं मार्केट, एक त्या इंडस्ट्रीसाठी लागणारं रॉ मटेरियल, कच्चा माल, आणि एक लेबर, तिथे अवेलेबल असणारे लेबर. जर ह्या गोष्टी फेवरेबल असतील तर तेव्हा आपण आपली इंडस्ट्री काय करू शकतो? सेटअप करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? लोकेशनल ट्रायंगलची कॉन्सेप्ट म्हणतो. हे पण आपण पेपर वन मध्ये डिस्कस केली होती, राईट. ठीक आहे. तर ह्याच गोष्टी आपल्याला फक्त काय करायच्या आहे, ज्या पेपर वनच्या कॉन्सेप्ट त्याच इंडियाच्या इंडस्ट्रीच्या कंटेक्समध्ये आपल्याला अप्लाय करायच्या आहे. कुठल्या इंडस्ट्री मित्रांनो? बघा, इंडस्ट्री कुठल्या आहे आपल्याकडं? आपल्याकडे आहे कॉटन इंडस्ट्री. मग कॉटन कुठं बनतं? कॉटनसाठी रॉ मटेरियल काय आहे? जनरली कॉटनच्या इंडस्ट्री जर आपल्याला बघायच्या ते कुठे भेटतात? आपल्याला मुंबईमध्ये किंवा बाकीच्या भागामध्ये आपल्याला भेटतात, राईट. सो मुंबईमध्येच का कॉटन? मग कॉटनमध्ये मुंबईमध्ये असण्याचं कारण काय आहे? मुंबईच्या भागामध्ये कॉटन इंडस्ट्री असण्याचं कारण काय आहे? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथलं क्लायमेट, राईट. ह्युमिड क्लायमेट हे खूप गरजेचं असतं कॉटन इंडस्ट्रीसाठी. त्याच्या स्पिनिंग ऍक्टिव्हिटीज जे असतात, त्यातून जो धागा निघतो, त्याच्यासाठी ह्युमिड क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्या व्यतिरिक्त हा आजूबाजूचा जो भाग आहे, हा भाग कशाशी संबंधित आहे? कॉटनचं रॉ मटेरियल आपल्याला देतो. कॉटन इंडस्ट्रीसाठी जो कापूस लागतो तो आपल्याला ह्या भागातून भेटतो, राईट. म्हणजे त्यामुळेच आपल्याला कॉटन इंडस्ट्रीचं ॲग्लोमरेशन किंवा क्लस्टर ज्याला आपण म्हणतो, राईट, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, एक टाईपचा ग्रोथ पोल, राईट. ग्रोथ पोल हा कुठे दिसेल? ह्या ग्रोथ पोल कुठे दिसेल? हा महाराष्ट्राच्या भागामध्ये दिसेल किंवा वेस्टर्न इंडियामध्ये दिसेल. तसेच आपण जर ज्यूट इंडस्ट्री बघितली, सो ज्यूट इंडस्ट्री पण इंडियामध्ये कुठे आपल्याला आढळते? ज्यूट इंडस्ट्री. ज्यूट इंडस्ट्री आपल्या इंडियामध्ये कुठे आढळणार? हा जो भाग आहे, इथला भाग, हा वेस्ट बेंगॉल, हा बांगलादेशचा भाग, या ठिकाणी आपल्याला ज्यूट इंडस्ट्री खूप जास्त प्रमाणात आढळते. यासाठी पण तीन गोष्टी महत्वाच्या: मार्केट आहे का जवळ? आहे. रॉ मटेरियल आहे का? रॉ मटेरियल आहे. आणि लेबर पण आहे. मार्केट कुठलं आहे? तिथं पोर्ट आहे. कोलकाता पोर्ट महत्वाचं पोर्ट आहे, राईट. आणि तिथून माल जो फिनिश गुड आहे ज्यूटचा, तो आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकतो इझिली. दुसऱ्या देशासोबत आपण याचा ट्रेड करू शकतो, राईट. पुढचं बघा, टेक्सटाईल इंडस्ट्री. टेक्सटाईल इंडस्ट्री पण खूप महत्वाची. कॉटन असेल तर याच्यापासून टेक्सटाईल बनेल, राईट. तो टेक्सटाईल इंडस्ट्री कशी सेटअप झाली, ह्या पण त्याचे फॅक्टर्स कुठले त्याला रिक्वायर्ड, ह्या पण गोष्टी आपण याच्यामध्ये बघू. पुढचं बघा, आयरन अँड स्टील इंडस्ट्री. बघा, आयरन अँड स्टील इंडस्ट्रीसाठी आपल्याला काय लागते? आयरन अँड स्टील इंडस्ट्रीसाठी आपल्याला लागतो आयरन ओर. काय लागतो? आयरन ओर. आयरन ओरचे रिझर्व जर असेल, ठीक आहे, आणि एनर्जीसाठी आपल्याला काय लागेल? कोल लागेल. परत आपल्याला पाणी लागेल. मग रिव्हर आहे का जवळ त्याच्या? मग ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत की कुठले लोकेशनल फॅक्टर आहे आयरन अँड ओर, आयरन अँड स्टील इंडस्ट्रीसाठी महत्वाचे. आणि आयरन अँड स्टील इंडस्ट्री 5 इयर प्लॅनमध्ये कशी ग्रो झाली, त्याचाही आपण एक सारांश तिथं बघणार आहोत सिलेबसमध्ये, राईट. पुढची इंडस्ट्री बघा, अल्युमिनियम इंडस्ट्री. अल्युमिनियम, फर्टिलायझर इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, केमिकल, फार्मास्युटिकल इंडस्ट्री. तर ह्या इंडस्ट्रीचे पण आपण काय बघू? सेम याचा पॅटर्न एकच असणार. काय करायचं? याचे लोकेशनल पॅटर्न कुठले, राईट, म्हणजे कुठले कुठले स्थान निश्चितीचे घटक आहे ह्या इंडस्ट्रीसाठी ते बघायचे. मार्केट आहे का? रॉ मटेरियल आहे का? लेबर कुठले आहे? कोणता रिजन आहे? त्याला रॉ मटेरियल कुठल्या भागामध्ये सापडतो, राईट. पाणी आहे का अवेलेबल, राईट. तर या सगळ्या गोष्टी आपल्या हर एक इंडस्ट्रीमध्ये सेम पॅटर्ननी ऑप्शनमध्ये स्टडी करायच्या. आपला पॅटर्न सेम असणार आहे, राईट. तुम्हाला एक फॉर्मॅट देईल मी त्याच्या नोट्स पण देईल. त्याच्यानुसार आपल्या बाकीच्या इंडस्ट्री पण काय करायच्या? सेम फॉर्मॅटमध्ये, सेम पॅटर्नमध्ये स्टडी करायच्या. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला करावी लागेल मित्रांनो, या इंडस्ट्री स्टडी करताना आपल्याला थोडासा इंडस्ट्रियल सर्वे जो येतो, इंडस्ट्रियल सर्वे, तो थोडा बघावा लागेल. इंडस्ट्रियल सर्वेमध्ये ह्या सगळ्या इंडस्ट्रीबद्दल त्याचा एक पॅटर्न, त्याचा ट्रेंड, त्याचं उत्पादन किती होतं, त्या इंडस्ट्री कुठल्या कुठल्या गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, या सगळ्या गोष्टी आपण त्या सर्वेमधून घेणार आहोत. तर तो पण डेटा आपण इथे यूज करू, राईट. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं ना की पेपर 2 हा खूप सोपा आहे. फक्त तुमच्याकडे डेटा असावा, तुमच्याकडे फॅक्ट्स असावे, आणि तुम्हाला पेपर 1 मधल्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्या पेपर 2 मध्ये इझिली इंटरलिंक करता आल्या पाहिजे, राईट. ठीक आहे. तर ह्या इंडस्ट्री पण आपण डिटेलमध्ये सगळ्या बघू. त्याच्यानंतर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री पण आपल्याला बघायच्या आहेत, म्हणजे ॲग्रिकल्चर वरती बेस्ड ज्या इंडस्ट्री आहेत आपल्या, राईट, कृषी आधारित उद्योग, ते पण आपण याच्यामध्ये काय करू? डिटेलमध्ये स्टडी करू, राईट. पुढे बघा, इंडस्ट्रियल हाऊसेस अँड कॉम्प्लेक्सेस इन्क्लुडिंग
पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. आता मित्रांनो मला सांगा, मराठीत आपण वाचून घेऊ. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमासह उद्योगगृहे आणि संकुल. आपण इकॉनॉमिक्समध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग काय असते हे आपण बघितले. पब्लिक सेक्टर कंपनी कुठली असते, अंडरटेकिंग, PSUs, त्यात गव्हर्नमेंटची स्टेक होल्डिंग किती असते, राईट. या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी इकॉनॉमिक्समध्ये बघितल्या. फक्त आपल्याला इथे आहे ना तो जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्ह त्या बघायच्या आहे की कुठले कुठले उद्योग समूह डेव्हलप झाले, इंडस्ट्रियल हाऊसेस, कुठले कुठले कॉम्प्लेक्सेस, इंडियामध्ये कुठल्या भागात कोणते उद्योग समूह आहे, ते तिथंच का लोकेट झाले, त्याला कुठले जॉग्राफिकल लोकेशन रिस्पॉन्सिबल होते, राईट. म्हणजे छोटा नागपूर प्लॅच्यू रिजन मध्ये उद्योग समूह का झाले, टाटा टिस्को का तिथं बनलं, राईट. ठीक आहे. किंवा गुजरातमध्ये जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्री का सेटअप झाली. त्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार आहोत आणि याला रिस्पॉन्सिबल असणारे जॉग्राफिकल फॅक्टर्स आपण काय करू तिथे स्टडी करू, राईट. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, इंडस्ट्रियल रिजनलायझेशन. मित्रांनो अगोदरचा जो टॉपिक होता आपण त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, राईट. आपण ऍग्रिकल्चर रिजनलायझेशन बघितलं, म्हणजे ऍग्रिकल्चरला आपण रिजनलाइज केलं, राईट. इथं आपण औद्योगिक प्रादेशिकरण करणार आहोत. इंडस्ट्रीला आपण रिजनलाइज करू, सेम कॉन्सेप्ट. तिथे ऍग्रिकल्चर, इथं इंडस्ट्री. आणि याचा बेस कुठला, याचा बेस आपल्याला कुठे सापडतो, रिजनल प्लॅनिंग, पेपर 1. पेपर 1चा ह्युमन जॉग्राफी, मानवी भूगोलचा पार्ट, रिजनल प्लॅनिंग. त्याच्यामध्ये आपण रिजन कसा बनवायचा, रिजन कसा आयडेंटिफाय करायचा, त्याला कुठले कुठले क्रायटेरियाज असतात, राईट. तर इंडस्ट्रियल रिजनलायझेशन आपण करू, म्हणजे भारतामध्ये वेगवेगळे रिजन्स आपल्याला पाहायला भेटतात इंडस्ट्रीचे, त्याचे क्रायटेरियाज कुठले, ते रिजन तिथं का सेटअप झाले, त्याला कुठल्या जॉग्राफिकल कंडिशन रिस्पॉन्सिबल आहेत. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण ह्या सिलेबसच्या पॉईंटमध्ये काय करू, डिस्कस करू, राईट. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी, राईट. सो आपण जेव्हा 5 इयर प्लॅन्स बघतो त्यासोबत आपण इंडस्ट्रियल पॉलिसीज पण बघतो, राईट. आतापर्यंत झालेल्या इंडस्ट्रियल पॉलिसीज, मग त्या इंडस्ट्रियल पॉलिसीज असो 1948च्या, 1956च्या, किंवा आता लेटेस्ट ज्या इंडस्ट्रियल पॉलिसीज आहे, मग ह्या इंडस्ट्रीज पॉलिसीमध्ये इंडस्ट्रीचं स्वरूप कसं बदललं, ठीक आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, MSME सेक्टर, ती कसं चेंज झालं, नवीन नवीन त्याचे क्रायटेरिया कुठले आले, नवीन नवीन इंडस्ट्री कुठल्या सेटअप झाल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो ह्या पॉईंटमध्ये काय करायच्या आहे, डिस्कस करायचे आहे. पुढचं बघा, मल्टीनॅशनल्स अँड लिबरलायझेशन, राईट. पुढचं पॉईंट जे आहे, नवीन औद्योगिक निगम धोरण नंतर आपण काय करू, बहुराष्ट्रीय निगम अँड उदारीकरण. मला सांगा, मल्टीनॅशनल कंपनीज, MNCs आपण ज्याला म्हणतो, MNCs कशामुळे बनला, LPG रिफॉर्म्स झाले, आपल्याला माहिती आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. उदारीकरण झालं, प्रायव्हेटायझेशन झालं, ठीक आहे, ग्लोबलायझेशन झालं. ह्यात LPG रिफॉर्म्स आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलेलो आहोत. इव्हन पंचवार्षिक योजना जी आहे, 8वी पंचवार्षिक योजना आपल्याला जी दिसते, ठीक आहे, त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काय दिसतं, LPG रिफॉर्म्स पाहायला भेटतो, राईट. सो LPG रिफॉर्म्स ची कॉन्सेप्ट जी आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलो, तीच कॉन्सेप्ट आपल्या इथं जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्हने पेपर 2 मध्ये काय करायचे, शिकायचे. खूप सिम्पल आहे. GS मधला बराचसा सिलेबस ह्या पेपरमध्ये काय होतं मित्रांनो, रिफ्लेक्ट होतं. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की पेपर 2 इज व्हेरी इझी. पुढे बघा, सेज आपण शिकलो नाही का, इकॉनॉमिक्स मध्ये आपण सेज बघतो, राईट. ठीक आहे. बहुराष्ट्रीय निगम आणि उदारीकरणानंतर आपण बघतो विशेष आर्थिक क्षेत्रे. आपण सेज खूप साऱ्या ठिकाणी बघितलो. सेज काय, ड्युटी फ्री एन्क्लेव्ह असतो, जिथं गव्हर्नमेंट खूप सारे इंडस्ट्रियल क्लस्टरला काय असतं, फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं, टॅक्स रिबेट देतं, ठीक आहे. तिथे FDI खूप चांगला येतो सेज मध्ये. मग आपला सेज बघायचा आहे. सेज बनण्यासाठी कुठले जॉग्राफिकल कंडिशन्स असते महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, कुठले कुठले सेज तयार झाले, राईट. त्याचं स्पेशियल डिस्ट्रीब्युशन काय, त्याचं जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन काय, या सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो ह्या पॉईंटमध्ये काय करू, स्टडी करू. पुढचा पॉईंट बघा, याच्यामधला ह्या पार्टचा शेवटचा पॉईंट, टुरिझम इन्क्लुडिंग इको टुरिझम, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या पॉईंटवरती आपल्याला एसे पण आलेला दिसतो UPSC मध्ये. जर तुम्ही UPSCचे पूर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एसेचे, तुम्हाला टुरिझम इन्क्लुडिंग इको टुरिझम वरती एक एसे आलेला दिसतो, राईट. ठीक आहे. सो एसे, पर्यावरण स्नेही पर्यटन. तर आपला फोकस काय असणार आहे, टुरिझम कसं ग्रो झालं, इको टुरिझम कसं ग्रो झालं, राईट. म्हणजे आपल्याकडे फॉरेस्ट एरिया आहे, म्हणजे वेस्टर्न साईडला इको टुरिझम कसं ग्रो झालं, हिमालयाच्या बेल्टमध्ये इको टुरिझम कसं बिल्ड झालं, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये इको टुरिझम कसं डेव्हलप झालं, गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या इनिशिएटिव्ह आहे टू डेव्हलप दी इको टुरिझम, राईट. मग NAPCC मध्ये काही बोललेलं गेलेलं आहे का, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, याच्यामध्ये काही इको टुरिझम बद्दल बोललं गेलेलं आहे का, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण हा जो सिलेबसचा पॉईंट आहे याच्यामध्ये मित्रांनो काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत.
तर आता बघा आपण पेपर टू मध्ये पहिला जो व्हिडिओ आला होता पेपर 2चा, त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक बघितला, फर्स्ट अँड सेकंड युनिट, राईट. पहिला टॉपिक होता फिजिकल सेटिंग, सेकंड होता आपला रिसोर्सेस, राईट. ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं, थर्ड अँड फोर्थ टॉपिक. तिसरा टॉपिक होता कृषी, ऍग्रिकल्चर, राईट. आणि चौथा टॉपिक होता आपला इंडस्ट्रीज, राईट, उद्योग. हे दोन टॉपिकचा सिलेबस आणि त्याचा सारांश आणि त्याचं जीएस मध्ये असलेलं रिलेशन आणि त्याचं रिफ्लेक्शन, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण काय केल्या इथं डिस्कस केल्या. ओके, तर आपण पुढचा जो सिलेबसचा पॉईंट आहे हा आपण काय करू, पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, डिस्कस करू. तोपर्यंत आपण आतापर्यंत जेवढा सिलेबस डिस्कस केलाय तो तुम्ही चांगला डोळ्याखालून घाला. पेपर 1 आणि आतापर्यंत जेवढा पॉईंट आपण बघितले ते अनालाइज करा, त्याच्या सिमिलॅरिटी शोधा, जेणेकरून तुम्हाला ऑप्शनल निवडताना, ऑप्शनलचा अभ्यास करताना खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आपला समजला असेल, खूप साऱ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असेल. सो मित्रांनो, आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पेपर 2चा ऑप्शनल सिलेबस काय करू, डिकेड करू. तोपर्यंत आपण इथे थांबूयास. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ.